आजची सकाळ एवढी गोड झाली, की याच्याकडे पाहून माझा आनंद ढगातच गेला होता. कारण इडली सांबार म्हणजे आपल्या काळजाचा विषय. त्यानंतरनं लगेच अंघोळ केली आणि पटकन आपले रिपोर्ट्स वगैरे सबमिट केले. त्यानंतरनं मस्त इडली सांबार खाल्लं. त्यानंतरनं देवाला गेलो. देवाला गेल्यानंतरनं मित्रांनो मस्तपैकी आपल्या शॉपमध्ये आलो. शॉप ऑलरेडी ओपन झालं होतं. कारण आपले दोन्ही पार्टनर शॉपमध्ये आलेले होते. तर मित्रांनो आता अनंत चतुर्थी झाली, गणपती विसर्जन झालं. त्यामुळे आपलं मार्केटिंग एजन्सीकडे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं. पण आज रविवार असल्यामुळे आपल्याला दुकानाचा स्टॉक सुद्धा भरायचा होता. तर दुकानाचा स्टॉक एकदम मजबूतमध्ये भरला. ते झाल्यानंतर ना आपण लगेच नवीन जो स्टॉक आणला आहे त्याचा फोटोशूट करायला घेतलं. फोटोशूट एकदम मस्तमध्ये प्रॉपरमध्ये झालेले आहे. आपल्या ग्रुपला अपडेट तर पडतीलच त्याचे. त्यानंतर आपल्या मार्केटिंग एजंटसाठी अजून काय-काय करता येईल याच्यावरती थोडंसं मी डिस्कशन केलं. माझ्याच नवीन स्ट्रॅटेजी क्रिएट केला. उद्यापासून फुल फ्लेजमध्ये आपल्याला आता ओपन करायचं आहे आपली मार्केटिंग एजंटसाठी काम. त्यानंतर कस्टमर तर कंटिन्यू चालू होते कारण रविवार होता. तर मित्रांनो तुम्हाला देखील कपड्याचं दुकान चालू करायचं असेल पण काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला नक्की डीएम करा. मी नक्की तुम्हाला हेल्प करेन. माल कुठून परचेस करायचा आणि पुढच्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर मित्रांनो शॉप बंद केलं आणि मी घरी आलो. घरी आल्यानंतर हे रामकृष्ण हरी जे दिसतं ते माझं घर आहे. तर मी मित्रांनो मम्मीला पहिलेच सांगितलं होतं की तू जेवून झोपून घ्या तुम्ही दोघं कारण मला यायला लेट होईल. त्यामुळे मी लेट आलो आणि नंतर कबड्डीची मॅच बघता बघता जेवलो आणि असाच माझा आजचा डे एंड झाला. थँक्यू.